प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सबका संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में परमेश्वर के नाम में आप सबका स्वागत करता हूं। परमेश्वर ने आज की शाम हमें उनकी आराधना करने, उनकी स्तुति करने के लिए आज हमें मौजूद किया है, हमें इकट्ठा किया है, इसलिए हम परमेश्वर के नाम का धन्यवाद करते हैं। जी भाइयों और बहनों, परमेश्वर हमारे एक ऐसे महान परमेश्वर है जिनका नाम सबसे ऊंचे स्थान पर है। तो आज हम एक गीत द्वारा हम परमेश्वर का नाम और ऊंचा करेंगे, उनका नाम का हम गौरव करेंगे, उनकी महिमा करेंगे। ये गीत जो है, तू ही तू सारे नामों से ऊंचा है तू, ये गीत जो है हम परमेश्वर को समर्पित करेंगे और हमारे परमेश्वर का नाम और अधिक ऊंचा करेंगे। आइए आप ये गीत मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं। जिस स्थान पर है उसी स्थान से आप ये गीत मेरे साथ गाएं और हमारे परमेश्वर का नाम हम ऊंचा करेंगे। तू ही तू, 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 यीशु, तू ही तू, नामों से ऊंचा है तू यीशु, यीशु, सारे नामों से ऊंचा है तू यीशु, यीशु, तू ही तू, तू ही तू, यीशु, यीशु। यहोवा जायरा तू है, तू ही सब कुछ जुटाता है। यहोवा शालोम तू है, हमें तू शांति देता है। यहोवा रोपेगा तू है, हमें चंगाई देता है। इलोहिम तू है, तूने दुनिया बनाई है। बनकर इम्मानुएल सदा साथ रहता है तू, बनकर इम्मानुएल सदा साथ रहता है तू। तू ही तू, तू ही तू, यीशु, तू ही तू, तू ही तू, तू ही तू,
यहोवा अदोनाई तू है, राजाओं का राजा है। एल शद्दाई तू है, हमें भरपूर करता है। यहोवा नीसी तू है, मेरा विजय का ताबा है। यहोवा लोही तू है, प्रभु तू ही हमारा है। मैं कादेश बनकर हमें पवित्र करता है तू। मैं कादेश बनकर हमें पवित्र करता है तू। तू ही तू, तू ही तू, तू ही तू, यीशु। तू ही तू, तू ही तू, यीशु, यीशु। सारे नामों से ऊंचा है तू, यीशु, यीशु। सारे नामों से ऊंचा है तू, यीशु, यीशु। तू ही तू, तू ही तू, यीशु। तू ही तू, तू ही तू, तू ही तू, यीशु। तू ही तू, तू ही तू, तू ही तू, यीशु। तू ही तू। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए हम प्रार्थना की अगली चरण में बढ़ते हुए आज देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आएं और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एकदा आपली भेट Once again we meet सोशल मीडियाद्वारे through social media. देव आमची भेट God meets us दर बुधवारी करून देतात त्या देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहोत. on every Wednesday, so we thank God. दर बुधवारी Every Wednesday, आपल्या सर्वांची उपस्थिती presence of all आदरणीय is respectable, आनंद आहे, is pleasing, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे. and will extend the work of God. दर बुधवारी Every देव Wednesday, वेगळ्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us to different means. देव आमचा विश्वास वाढवतो. God strengthens our faith. देव आम्हाला अनुभव देतो. God gives us देव आम्हाला experience. आशीष देतो. God blesses us. त्या देवाचा आम्ही महिमा करत We आहोत. praise that God. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry आणि सत्य जीवन मंडळी and फेलोशिप the Living Fellowship of Truth आणि चर्चमध्ये and in the church देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे through Lord Jesus Christ, the Son of God. आम्ही नेहमी अगोदर स्वागत करत आहोत. We always welcome you all. आज पुन्हा एकदा आम्ही Today once again, देवाच्या वचनातून बोध घेणार we आहोत. will learn few things from God's word. देव आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us ज्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे the way we should go. त्या मार्गाने आम्हाला देव घेऊन जातो. God leads us in that way. त्या देवाचा मी धन्यवाद करत We आहोत. thank that God. आपण सर्व सुरक्षित आहात, We all are safe. शांतीने राहता, We live in peace. आनंदित राहतात, We live in joy कारण आपल्याकडे देव आहे. because we have God. आम्ही देवावर विश्वास ठेवतो. We believe in God. जो विश्वास देवावर ठेवतो One who believes in God, त्याची फजिती कधी होत नाही. he never gets humiliated. आपण सर्व सुरक्षित आहात. We all are safe. आम्ही नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करत We आहोत. always pray for you. देव आपले मनोदय पूर्ण करत आहे. God fulfills all our त्या wishes. देवाचा मी धन्यवाद करत आहोत. We thank that God. त्या देवाचा मी गौरव करत We आहोत. glorify that God. देव आहे, There is God. देव आहे, There is God. देव नेहमी असणारा देव आहे. He is the eternal God. म्हणून आम्ही देवाचा गौरव करत आहोत. So we glorify God.
आज आम्ही देवाच्या वचनातून काही गोष्टी बोध घेणार आहोत. Today we will learn few things from God's word. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see, योहान शुभवर्तमान 1:12 पाहतो, in the Gospel of John 1:12 we see, जितक्याने त्याचा स्वीकार केला, to all who did receive him, जितक्याने त्याच्या नावावर विश्वास ठेवला, to all who believed in his name, त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त झाला. he gave them the right to be the children of God. ज्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, Those people who believed in God, त्याचा स्वीकार केला, who accepted God, त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त झाला. they received the right to be the children of God. ते देवाचे वारीस झाले, They became the children of ते God. आश्वस्त झाले. They were blessed. देवाने त्यांना सार्वकालिक जीवनामध्ये नोंदणी करून टाकली. God gave them the eternal life. ज्या लोकांनी देवाचा स्वीकार केला, People who accepted God, त्या लोकांची नोंदणी देवाने आपल्या जीवनी पुस्तकात करून टाकली. God registered their name in the book of heaven. स्वीकार करणे To accept. हे फार महत्वाचा शब्द आहे. This is a very important word. बायबल सांगतो, Bible says इब्री 11:6 प्रमाणे in Hebrews 11:6, देवाजवळ जाणारा विश्वास ठेवला पाहिजे. he who draws near to him should believe in God. देव आहे, There is God, ज्या विश्वासाने आम्ही देवाकडे जातो, the hope in which we go to God. देव आम्हाला प्रतिफळ देतो. God rewards us. जसा विश्वास तशी कृपा असते. As faith is the grace. आम्ही देवाचा वचनावर आम्ही विश्वास ठेवतो, We believe in God's word. त्या वचनाचा आम्ही स्वीकार करतो. We accept that word. देव आम्हाला अनुभव देतो. God gives us experience. ह्या गोष्टी संबंधी आम्ही पाहणार आहोत We will see about these things. की आमची योग्यता पात्रता काही नसताना पण We were not capable, we never deserved. बायबल सांगतो, Bible says, रोम 3:10 प्रमाणे like Romans 3:10, सत्कर्म करणार असा कोणीच मनुष्य नाहीये. there is no one righteous, not even one. जगात पृथ्वीवर असा एकही मनुष्य नाही There is no man in this world की तो चांगला आहे. who is good. रोम 3:23 प्रमाणे Like Romans 3:23, सर्वांनीच पाप केले, everyone sinned. सर्व देवापासून दूर आहे. Everyone is far from ज्या God. देवाकडे आम्ही जातो, The God we go to, तो देव पवित्र आहे. He is holy. तो पवित्र पवित्र देव असा आहे. He is holy, holy God. तो उच्च ठिकाणी राहणारा देव आहे. He is the Almighty God. तो म्हणतो, आकाश माझं सिंहासन आहे, He says, heaven is my throne पृथ्वी माझं पादासन आहे, and earth is my footstool. स्वर्ग हे पवित्र आहे. Heaven is holy. देव पवित्र स्थानी राहतो, God lives in a holy place. त्याला पवित्रता आवडते, He loves holiness. त्याला शुद्धता आवडते. He loves purity. ज्यावेळेस देवाजवळ मोशेने विनंती केली, When Moses requested to God, निर्गम 33:17 प्रमाणे, like Exodus 33:17, तो म्हणाला, देवा मला तुला पाहण्याची इच्छा आहे. he said, God, I want to see you. त्यावेळेस देवाने त्याच्याशी संभाषण केलं. At that time, God spoke to him. देव त्याला म्हणाला, God told him, कोणीच मनुष्य मला पाहून जिवंत राहू शकत नाही, no man can see me and live, कारण मी पवित्र देव आहे. because I am a holy God. कोणीच मनुष्य माझ्यासमोर उभा राहू शकत नाही. No man can stand before me. पहिलं तिमोथी 6:15 प्रमाणे, In Timothy 1:6-15, देव अगम्य प्रकाशात राहतो, God lives in unapproachable त्या light. प्रकाशात कोणी मनुष्य प्रवेश करू शकत नाही. No man can enter in that light. बायबल सांगतं, Bible says, यशा 6:3 प्रमाणे, like Isaiah 6:3, ज्यावेळेस यशा देवाच्या मंदिरात उभा राहिला, when Isaiah stood in God's temple, सर्व मंदिर आत्म्याने भरून गेलं. the whole temple was filled with the Spirit. त्यावेळेस यशा घाबरला. At that time, Isaiah was तो म्हणाला, scared. मी देवाच्या मंदिरात उभा आहे, He said, I am standing in God's temple. देवाच्या तेजाने मंदिर भरून गेलेलं आहे, The temple is filled with glory of God. मी देवासमोर कसा उभा राहू, How can I stand before God? कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. For I am a man of unclean lips. मी अशुद्ध लोकांमध्ये राहतो, I live among unclean people. मी देवासमोर उभा राहू शकत नाही. I cannot stand before God, तो देव तर पवित्र पवित्र असा देव आहे. because He is holy, holy God. बायबल सांगतो, Bible says लूकसुवार्ता 5:8 प्रमाणे, in Luke 5:8, ज्यावेळेस पेत्र यांनी येशू ख्रिस्ताला ओळखलं, when Peter recognized Lord Jesus, येशूने चमत्कार केला, Lord Jesus performed a miracle. त्यावेळेस पेत्र घाबरला. At that time, Peter was scared. त्यावेळेस तो येशूला म्हणाला, He said to Lord Jesus, प्रभू मजपासून दूर राहा, Lord, you stay away from me, कारण मी पापी मनुष्य आहे, because I am a मी sinner. तुझ्या समक्ष ते राहू शकत I नाही. can't stand before you. ज्यावेळेस मोशेला देव भेटला, When Moses met God, त्यावेळेस तो म्हणाला, मी तुझं काम करू शकणार नाही, at that time he said, I cannot do your work. मी वक्ता नाही आहे, I am not a speaker. मी बोलका नाही आहे. I- मोशे म्हणाला, मी देवाचं काम कसं करू, Moses said, how can I do God's work? देव तर पवित्र आहे. God is holy.
पवित्र पवित्र देव असा आहे. He is the holy, holy God. देवाचं कार्य मी कसं करू? How can I do God's work? ज्यावेळेस पेत्राला येशू ख्रिस्त भेटला, When Lord Jesus met Peter, लोक 5:8 प्रमाणे in Luke 5:8, ज्यावेळेस येशूने चमत्कार केला, at that time Lord Jesus performed त्यावेळेस पेत्र miracle. भयभीत झाला. That time Peter was scared. त्यावेळेस पेत्र येशूला म्हणाला, At that time Peter said to Lord प्रभू Jesus, मजपासून तुम्ही दूर जा, Lord, you go away from me, कारण मी पापी मनुष्य आहे. because I am a sinner. त्यावेळेस पेत्राने येशू ख्रिस्ताला ओळखलं At that time Peter recognized Lord Jesus. की देव पवित्र आहे. God is holy. पवित्र देवाची सहभागिता आम्ही कशी घेऊ शकतो? How can we have the participation of the holy God? यशया 59 प्रमाणे Like Isaiah 59, भाव उद्धार करत नाहीत का देवाचा हात तोकडा नाही? indeed Lord's hand is not too short to save, ऐकू येत नाहीत का देवाचा कान मन नाही? and his ear is not too deaf to hear. तुमचे पाप तुमच्या अपराधामुळे देव तुम्हाला दर्शन देत नाही. Because of your sins and iniquities, God does not appear to you. तुमचं ऐकत नाही. He does not listen to you. बायबल सांगतं Bible says देव पवित्र पवित्र देव आहे. He is the holy, holy God. त्यामुळे आम्ही पाहतो So we see देव God, आम्हाला म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. He says, ask and it will be given to you. देव आम्हाला आमंत्रण करतो, God invites us. आम्हाला बोलवत आहे. He calls us. आम्ही बायबलमध्ये पाहतो In the Bible we see मोशे देवाशी बोलला God spoke to Moses की मी पापी मनुष्य आहे. that I am a sinner. मनुष्य हा पापी आहे. Man is a sinner. ज्यावेळेस मिस्र देशातून मोशे पळाला, When Moses ran from the land of Egypt, त्यावेळेस त्याने मनुष्य हत्या केली होती. at that time he had killed a man. तो मिस्र देश सोडून पळाला होता. He ran away from the land of Egypt. तरी पण देव त्याला भेटला. Yet God met him. देवाने त्याची संभाषण केलं. God spoke to him. देवाने त्याच्या कार्यासाठी त्याला निवडलं. God chose him for his work. देव त्याला बोलला, God told him, ते मिस्र देशाचे जे लोक आहे, people in the land of Egypt, जे माझे लोक आहे, all my people, त्यांना तुला सोडून आणायचं you आहे. have to save them. ते दास्यगृहात They आहे, are in a slave house. ते गुलामगिरीत आहे, They are in slavery. ते त्रासात आहे. They are in pain. त्यांना सोडावं म्हणून मी तुझी नेमणूक करतो. I choose you to save them. मोशे पापी होता. Moses was a तो sinner. मनुष्य हत्या त्याने केली होती. He had killed a man. तरी पण देव त्याला भेटला. Yet God met him. देवाने त्याशी संभाषण केलं. God spoke to him. देवाने त्याला कार्यासाठी पाठवलं. God sent him to do his work. आम्ही पापी आहोत, We are sinners. तरी पण देव आम्हाला आमंत्रित करत आहे. Yet God is inviting us. बायबल सांगतं Bible says, उत्पत्ती 12 मध्ये Genesis 12, अब्राहामाविषयी मी पाहतो. we see about Abraham. अब्राहाम एक साधा मनुष्य होता. Abraham was a common man. त्याच्या घरचे सर्व मूर्तीपूजक होते. All his family members were idolater. तरी पण देव त्याला भेटला. Yet God met him. देवाने त्याला दर्शन दिलं. God met him. देवाने त्याला पाचारण केलं. God chose him. अब्राहामला देव बोलला, God said to Abraham, तू आपलं घरदार सोड, you leave your house, आपलं गणगोत्र सोड, you leave your family, आपलं सर्व सोडून तू माझ्या मागे ये. leave everything and follow me. मी तुला आशीर्वादित करन. I will bless you. मी तुझं कल्याण करन. I will do good to या you. पृथ्वीवर तुझं नाव I करन. will make your name on this मी earth. तुला धनवान I करन. will make you rich. मी तुला संपन्न करन. I will make you prosperous. ज्यामुळे पृथ्वीवर सर्व लोक आशीर्वादित होतील. Everyone on earth will be blessed because of you. अब्राहाम बी आमच्यासारखा साधा मनुष्य होता. Abraham was common man like us. तरी पण देवाने त्याला निवडलं. Yet God chose him. देवाने त्याची भेट घेतली. God met him. त्याने देवाने अभिवचन दिलं God promised him, की मी तुला आशीर्वादित करन. I will bless you. बायबलमध्ये आम्ही पाहतो In Bible we see अनेक लोकांना देवाने भेट दिली. God met many people. अनेक लोकांशी देवाने संभाषण God केलं. spoke to many people. बायबल सांगतं So Bible says सर्व लोक पापी आहे. everyone is a sinner. सर्व लोक देवापासून दूर गेलेले आहे. Everyone is away from God. तरी पण देवाने लोकांची भेट घेतली. Yet God visited them. मोशेने देवाचं कार्य केलं. Moses did God's work. इस्रायल लोकांनी त्यांनी सोडून आणलं. He saved the people of Israel. अब्राहामाने देशात कार्य केलं. Abraham worked in the nation. देवाने त्याला आशीर्वादित केलं. God blessed him. त्याच्याद्वारे पृथ्वी सर्व लोक आशीर्वादित होत गेले. Because of him, everyone was blessed on बायबल earth. सांगतं Bible says यहोशूआला देव भेटला. God met Joshua. त्यावेळेस देवाने त्याची संभाषण केलं. God spoke to him. हिम्मत धर, धैर्य धर. You have courage and patience. जे मी तुला नियमशास्त्र दिलेलं आहे The law that I have given you, त्याचं वाचन कर, you read it. त्याचं पालन कर. You follow it. जाईल तिकडे तुला यश प्राप्ती घडेल. You will succeed wherever you go. सर्व ठिकाणी मी तुझ्याबरोबर सदैव I असेल. will always be with you.
यहोशूआने सर्व देश हस्तगत केला. Joshua conquered the nation. सर्व ठिकाणी तो विजय झाला. He succeeded everywhere. सर्व ठिकाणी तो अश्वयी झाला. He was blessed everywhere. दाविदाला देवाने अभिवचन दिलं, God promised David, मी तुला अश्वयित I करन, will bless you. मी तुला राजा I will बनवन. make you a king. दावीद राजा झाला. David became king. योसेफला देव भेटला, God met Joseph. मी तुला देशाचा पंतप्रधान I बनेल. will make you prime minister of the nation. योसेफ देशाचा पंतप्रधान झाला. Joseph became the prime minister of nation. देवाने अनेक लोकांची भेट घेतली. God met many people. त्यांना देवाने अभिवचन दिलं, God promised them. त्यांना अश्वयित केलं. God blessed them. देवाने त्यांचं कल्याण केलं. God did good to them. ते आमच्या सारखे सर्व मनुष्य होते, They were also human like us. तरी पण देव त्या लोकांना भेटला. Yet God met them. देवाने त्या लोकांवर दया केली, कृपा केली. God had mercy on those people. इस्रायल लोकांवर देवाने दया केली, कृपा केली. God had mercy on the people of Israel. त्यांनी दास्यगृहातून त्या लोकांना बाहेर काढलं. He drove them out of the slave house. आज जगात देव काम करत आहे. Today God is working in the world. आज जगात देव सर्वांना आमंत्रण देत आहे God invites everyone. की मजकडे आम्ही तुम्हाला शांती देतो. Come to me and I will give you peace. देव तुम्हाला मला आमंत्रण देत आहे. God invites you and me. मोशेने कार्य करून दाखवलं. Moses did his work. यहोशूने देश हस्तगत केला. Joshua conquered the nation. योसेफ देशाचा पंतप्रधान झाला. Joseph became the prime minister of दावीद nation. राजा झाला. David became king. इस्रायल लोकांची देवाने सुटका करून त्यांना आश्वयित केलं. God saved people of Israel and blessed them. 12 प्रेषितांनी देवाचं कार्य केलं. The 12 apostles worked for God. अनेक लोकांचं तारण झालं. Many people were saved. अनेक लोक मंडळाची स्थापना झाली. Many fellowships were established. अनेक लोकांची देवाने भेट घेतली. God met many people. अनेकांचं देवाने तारण केलं. God saved many people. जीवन दिलं. Gave them life. आशीर्वाद दिले. Blessed them. पवित्र आत्मा दिला. Gave them Holy वरदाने Spirit. दिले. Gave them blessings. सर्व गोष्टी देवाने लोकांना आश्वयित केलं. God blessed people in everything. या सर्व गोष्टी देव देत गेला. God gave them everything. देव काला जीवन सारखा आहे. God is the same yesterday and today. मलाकी 3:6 प्रमाणे Like Malachi 3:6. देव काला जीवन सारखा आहे. God is the same yesterday and today. देव न बदलणारा देव He is the आहे. God who will never change. आज मी देव सर्वांचा उद्धार करू इच्छितो. Even today God wants to save आज मी everyone. लोकांचं देव तारण करू इच्छितो. He wants to give salvation to everyone. आज मी देव लोकांना आश्रय देऊ इच्छितो. He wants to bless everyone. आज लोकांना देव आमंत्रित करत आहे. Today God invites everyone. असं का? Why? याचं कारण काय? What is the reason for this? ज्यावेळेस देव माझ्या कुटुंबाला भेटला, When God met my family, आम्ही चांगले लोक नव्हतो. we were not good people. आमचं जीवन चांगलं Our नव्हतं. life was not good. आम्ही सर्व पापी होतो. We all were sinners. तरी पण देवाने आमच्या कुटुंबावर कृपा केली. Yet God had mercy on our family. आमच्या कुटुंबावर त्यांनी दया केली. He was gracious to our family. त्यांनी आमच्या पापाची क्षमा केली. He forgave our sins. त्यांनी आमचं तारण केलं. He gave us salvation. आम्हाला देवाच्या सेवेसाठी त्यांनी आमची नेमणूक केली. He chose us to do God's work. त्यांनी सांगितलं की तुम्ही देवाचं कार्य कराल, He told us to do God's work. तुम्ही देवाची सेवा कराल. You will serve God. मी मंडळीची स्थापना करेल. I will establish a मी fellowship. मंडळीत कार्य I करेल. will work in that fellowship. देव आज मी कार्य करत आहे. Even today God is working. देव 32 वर्ष देवाचं कार्य करत आहे. For past 32 years God is working in it. आज मी देवाची सेवा करत आहे. Even today I serve God. कारण काय? What is the मी reason? चांगला नव्हतो. I was not a good man. मी पापी होतो. I was a sinner. माझं कुटुंब पापात होतं. My family was in sin. तरी पण देवाने आमच्यावर दया केली, कृपा केली. God was gracious and merciful to our family. देवाने आम्हाला क्षमा केली. God forgave us. देवाने आमचं तारण केलं. God saved us. देवाने आम्हाला आश्वस्त केलं. God blessed us. आम्हाला शांती दिली. He gave us peace. आम्हाला आनंद दिला. He gave us happiness. आज 32 वर्ष देव आमच्याकडून सेवा करून घेत आहे. He has been working through us for last 32 years. याचं कारण काय? What is the reason for this? हे लोक बी आमच्यासारखे स्वभावाचे लोक होते. These people were also just like us. तरी पण देवाने कार्य केलं. Yet God worked in them. याचं कारण काय? What is the reason? आम्ही चांगलं नव्हतो. We were not good. आज बी नाही. Even today पुढेही we are not नसणार. good. We can never be. तरी पण देव आमच्यावर कृपा करतो, दया करतो. Yet God is merciful and gracious to us. हे सर्वात मोठा देवाचा स्वभाव आहे. This is the nature of our greatest God. आम्ही चांगलं नाही. We are not good, देव चांगला आहे. but God is good. देव दयाळू, कृपाळू, मंदकृत देव आहे.
He is merciful and graceful God. तो दयेचा सागर आहे. He is the ocean of तो mercy. पापाची क्षमा करणारा देव आहे. He is the God who forgives sins. तो आमची आठवण करणारा देव आहे. He is the God who remembers us. तो आमच्यावर दया कृपा करणारा देव आहे. He is merciful and gracious to us. आज 32 वर्ष मी देवाचं कार्य करत आहे. Today it's been 32 years we are working for God. हा माझा चांगुलपणा नाही आहे. This is not my goodness. यात मी बढाई मारत नाही. I am not bragging about it. देव चांगला आहे. God is good. तो माझ्यावर दया करतो, कृपा करतो. He is merciful and gracious to me. त्याचा मी स्वीकार करतो. I accept Him त्यामुळे मला देवाचं कार्य करता येतं. so I can do God's work. बायबल सांगतं Bible says, स्तोत्र 136 प्रमाणे like Psalm 136, आम्ही नेहमी देवाची उपकासुती करतो. we always worship God कारण देव फारच चांगला आहे. because He is good. त्याची दया नेहमी सनातन आहे. His mercy is everlasting. देव चांगला आहे. God is good. हा कृपेचा दयेचा काळ आहे. This is the time of grace and तो mercy. आम्हावर कृपा करतो, दया करतो. He is gracious and merciful to us. तो आम्हाला सर्वांना आमंत्रित करतो. He invites us all. त्याची इच्छा आहे की आमचं तारण व्हावं. He wants to save us. आम्हाला चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय भेटावा. We must receive good days and time. आम्ही आश्वस्त व्हावं. We must be आम्ही blessed. दुःखात, कष्टात, त्रासात राहू नये. We should not live in grief, suffering, आमचा and नाश होऊ trouble. नये. We should not perish. त्यासाठी देवाने आमच्यावर प्रेम केलं. For this God loved us. त्याने आपला एकुलता एक पुत्र बलिदान दिलेला आहे. He sacrificed His one and only Son यासाठी की आमचा नाश होऊ नये. so that we don't perish. देव आमच्यावर दया करतो. God has mercy on देव us. आमच्यावर कृपा करतो. God is gracious to हा us. कृपेचा काळ आहे, दयेचा काळ आहे. This is the time of grace and mercy. दया काय आहे, What is mercy? कृपा काय आहे. What is grace? देव आमच्यावर दया करतो, आमच्या पापाची क्षमा करतो. God has mercy on us. He forgives our sins. देव आमच्यावर नेहमी कृपा करतो. God is always gracious to आमची us. योग्यता, आमची पात्रता नाहीये. We don't deserve. We are not मोशे म्हणला capable. माझी योग्यता पात्रता नाहीये. Isaiah said, I don't deserve. मोशे बी म्हणाला की देवा मी वक्ता नाहीये. Even Moses said, Lord, I am not a speaker. दावीद बी म्हणाला की देवा मी पापी मनुष्य आहे. David said, Lord, I am a sinner. बायबल मध्ये पाहतो की सर्व लोकांनी कबूल केलं. In Bible, we see everyone accepted. आम्ही पापी आहोत. We are sinners. आम्ही पामर आहोत. We are sinners. तरी पण देवाने त्यांच्याकडून कार्य करून घेतलेलं आहे. Yet God worked through them. ही देवाची कृपा आहे. This is God's grace. आमची योग्यता पात्र नसताना पण Even if we don't deserve, देवाची कृपा, देवाची दया आम्हाला योग्यतेचं लायकीचं बनवते. God's grace and mercy makes us worthy. आम्ही त्याचा स्वीकार केला पाहिजे. We need to accept it. देव आम्हाला बोलत आहे. God is calling us. देव आम्हाला क्षमा करायला तयार आहे. God is ready to forgive us. आम्ही क्षमा मागण्यास तयार राहिलं पाहिजे. We must be ready to ask forgiveness to देव God. आम्हाला तारण देण्यास तयार आहे. God is ready to give us salvation. आम्ही तारण घेण्यास तयार राहिलं पाहिजे. We must be ready to receive salvation. देव मला मी तुम्हाला मदतीस पाठवत आहे. God said, I will send someone to help you. मी तुमच्यासाठी कैवारी पाठवत आहे. I send a counselor for you. यौन 14:15 प्रमाणे Like John मी 14:15. तुम्हाला मदतीस पाठवत आहे. I send him for your help. मी तुमचा कैवारांना पाठवत आहे. I send a counselor. आम्ही स्वीकार केला पाहिजे. We need to accept. देव पवित्र आत्मा देण्यास तयार आहे. God is ready to give the Holy Spirit. देव आशीर्वाद देण्यास तयार आहे. God is ready to bless. बायबल सांगतं Bible पहा says, तुमच्यासमोर मी जीवन मरण ठेवलेलं look, I आहे. have kept life and death before you. जीवन मरण ठेवलेलं आहे. Life and death before you. आशीर्वाद शाप ठेवलेला आहे. Blessings and curse. अभिष्ट अनिष्ट ठेवलेलं Good आहे. and bad. आम्ही निवडलं पाहिजे. We need to जे choose. चांगलं ते आम्ही त्याचं स्वीकारलं पाहिजे. We need to accept the good. कारण हा दयेचा काळ आहे. Because this is the time of हे mercy. कृपेचा काळ This आहे. is the time of grace. आम्ही बडाई मारू शकत नाही. We cannot आम्ही brag. खुशालकी मारू शकत नाही. We cannot act आमच्या smart. बळाने, आमच्या पराक्रमाने काहीच होऊ शकत नाही. Nothing can happen with our strength and आम्ही might. स्वतःचं परिवर्तन करू शकत We नाही. cannot change ourselves. आम्ही दुसऱ्याचं परिवर्तन करू शकत नाही. We cannot change others. आम्ही कोणताच बदलाव करू शकत नाही. We cannot change anything. बायबल सांगते की देव सर्व बदलतो. Bible says God changes everything. दुसरे कोरिंथी 5:17 प्रमाणे Like Corinthians 2 देव 5:17. जुनं काढून नव्या गोष्टी तुमच्यामध्ये आणतो. God takes away the old and brings new things in you. नव्या गोष्टीचे आम्ही तयार राहिलं पाहिजे. We must be ready for new things. आम्ही देवासमोर गेलं पाहिजे. We must go before God. आम्ही देवाचं वचन ऐकलं पाहिजे. We must listen to God's आम्ही word. वचन स्वीकारलं पाहिजे. We must accept God's word. तर देव आम्हाला अनुभव देतो. Only then God gives us मी माझ्या कुटुंबाने experience. देवाची वचने स्वीकारली. I and my family accepted God's word. देवाने आम्हाला दया केली. God had mercy on देवाने us. आम्हाला क्षमा केली. God forgave us. देवाच्या कृपेने आम्हाला तयार केलं. God's grace prepared us. आज आम्ही देवाची सेवा करतो, कार्य करतो.
Today we work for God and serve Him. हे आमची योग्यता नाही, आमची पात्रता नाहीये. We do not deserve this. हे कधीच नसणार. Will never be. ही देवाची कृपा आहे, दया आहे. This is God's grace and mercy. देवाची दया माणसाला बदलून टाकते. God's mercy changes man. शापातून ते आश्वासित करते. From curse it blesses. मरणातून तो जीवन देतो. He gives life from death. हे देवाची कृपा आहे. This is God's grace. आम्ही स्वीकारली पाहिजे. We need to accept. याचा अवेअर नाही केला पाहिजे. We should not ignore it. हा कृपेचा काळ This आहे. is time of grace. हा दयेचा काळ This आहे. is time of दुसरे mercy. करंती 6:2 प्रमाणे, Like Corinthians 2 दुसरे 6:2. करंती 6:2 प्रमाणे Like Corinthians 2 6:2. हा तारणाचा दिवस आहे. Today is the day of हा salvation. अनुकूल समय आहे. This is an हा acceptable प्रसाद time. समय आहे. Time for worship. हा कृपेचा समय आहे. Time of grace. हा दयेचा समय आहे. This time of mercy. इब्री 2:3 प्रमाणे Like Hebrews 2:3. एवढी मोठी देवानी तारणाची योजना केलेली आहे. God has planned for such a great salvation. याकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. We cannot ignore it. जर आम्ही देवाचा अवेअर केला, If we ignore God, आम्ही देवाच्या वचनाचा अवेअर केला, if we ignore God's word, तर आमचा नाश निश्चित we आहे. will be completely destroyed. आमचं नुकसान होणारच. There will be damages. मग आम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे. So we need to take advantage आज of देव it. येशू ख्रिस्तावर आमच्यावर कृपा करतो. Today God is gracious on Lord Jesus. आम्ही कसे असो, However we कुठे are, असो, wherever we देव are, आम्हाला बोलवत आहे. God is calling us. देव आम्हाला क्षमा करतो. God forgives us. देव आमच्या मध्ये परिवर्तन करतो. God changes us. देव आम्हाला आशीष देतो. God blesses आम्हाला us. शांती देतो. He gives us आम्हाला आनंद peace. देतो. He gives us joy. देव आमचे मनोदय पूर्ण करतो. God fulfills all our wishes. धार्मिक कर्मकांड नाही. Not by religious rituals. आम्ही धार्मिक कर्मकांड करून काहीच प्राप्त करू शकत नाही. Cannot achieve anything by performing religious आम्ही rituals. किती धार्मिक कार्य करत बसलो No matter how much religious work we do, तरी आम्ही काही प्राप्त करू शकत yet we नाही. cannot achieve anything. यशया 64:6 प्रमाणे Like Isaiah 64:6, आमची धार्मिक कर्म आहे all our righteous acts घाणेरड्या वस्त्रासारखी आहे, बायबल सांगतं. are like polluted garments. मनुष्य धार्मिकतेने देवाकडून काहीच प्राप्त करू शकत नाही. Man with his religious acts cannot achieve anything, विश्वासाने प्राप्त करू शकतो. but he can achieve it in faith. आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in God. आम्ही देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in Son of God. आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवला We पाहिजे. must believe in God's word. आम्ही स्वीकारलं पाहिजे. We need to accept. स्वीकारलं पाहिजे. We need to accept. मोशेने देवाची वचने स्वीकारली. Moses accepted word of God. त्यांनी 20 लाख लोकांना इस्रायल लोकांना दास्यगृहातून बाहेर काढलं. He saved 20 lakh people from slavery. त्याला अनुभव आला. He had experience. अब्राहमने देवाची वचने स्वीकारली. Abraham accepted God's word. अब्राहम अश्वयी झाला. Abraham was धनवान blessed. झाला. He became rich. पृथ्वीवर त्याचं नाव झालं. He had good name on earth. त्यांनी वचने स्वीकारली. He accepted God's word. त्यांनी विश्वास ठेवला. He had देवाने faith. दया केली, कृपा केली, त्यांना तयार केलं. God was merciful and gracious. God prepared ते them. स्वतः तयार झाले नाही. They did not create themselves. योसेफ स्वतः तयार झाला नाही. Joseph did not create himself. पवित्र आत्म्याने लोकांना तयार The केलं. Holy Spirit created everyone. योसेफ पंतप्रधान झाला. Joseph became the दावीद राजा prime झाला. minister. David प्रेषित लोक became देवाचं king. कार्य करता करता मोठे देवाचे सेवक तयार झाले. The apostles through their work became great servants of God. ही केवळ देवाची कृपा दया आहे. This is only God's grace and mercy. आम्ही ते स्वीकारलं पाहिजे. We need to accept it. अवेअर केला नाही पाहिजे. We should not ignore it. बायबल सांगतो, Bible says याकोबाचे पत्र 1:22 प्रमाणे in James 1:22, वचनाप्रमाणे आचरण करणारा असा. be the doers of the word केवळ ऐकणारे असू नका. and not only the hearers. अशाने तुमची फसवणूक होईल. This will deceive you. सैतान तुमची फसवणूक करण. The Satan will deceive you. नुसतं आम्ही देवाचं वचन ऐकणारे असू नये, We should not only listen to God's word. बोलणारे असू नये, We should not be the speaker, तर आम्ही आचरण करणारे लोक देवाला पाहिजे. but we must practice the word of God. स्वीकारणारे लोक देवाला We must पाहिजे. accept the word of God. त्याप्रमाणे चालणारे लोक देवाला पाहिजे. We should follow the word of God. हा कृपेचा काळ आहे. This is the time of grace, दयेचा काळ आहे. time of mercy. इफिस 2:8 प्रमाणे Like Ephesians तो 2:8, काय म्हणतो, what does God say? तुम्ही अड्डेता बाळगू नका. No one can boast. तुम्ही बडाई मारू नका. Don't brag. तुम्ही गर्व करू नका. Don't be proud. मी तुमचं तारण केलेलं आहे. I have saved you.
मी तुमचं तारण विश्वासाद्वारे केलेलं आहे. I've saved you in faith. हे देवाचं दान आहे. This is God's gift. तुम्ही कोणतं कर्म केलं म्हणून मी तुमचं तारण केलं नाही. I have not saved you because of your religious act. तुम्ही कोणतं चांगलं काम केलं म्हणून मी तुम्हाला दिलेलं नाहीये. I have not given it to you because of your good work. ही देवाची कृपा आहे. This is God's ही grace, देवाची दया आहे. God's mercy. देवाने तुम्हाला विश्वासाद्वारे ते दिलेले आहे. God has given it to you through faith. हे देवाचं दान आहे. This is God's gift. बायबल सांगतं. Bible says एफिसकरास 1:6 मध्ये पाहतो आम्ही in Ephesians 1:6 we की see देवाने येशू ख्रिस्ताद्वारे सर्व आशीर्वाद आम्हाला देऊन ठेवलेले आहे. God has given all blessings through Lord Jesus. ही सृष्टीच्या स्थापनेपूर्वी देवाने सर्व योजना संकल्प करून ठेवलेले आहे. Before the creation, God had planned all this. त्या आज आम्हाला सर्व तुझ्या देवाच्या दयस्थ कृपेस्थ प्राप्त होते. Today we receive it through God's mercy and grace. आम्ही धार्मिक कर्मकांडाने हे प्राप्त करू शकत नाही. We cannot receive it through any religious ritual. आम्ही विश्वासाने प्राप्त करू शकतो. We can accept it through आम्ही faith. देवावर विश्वास ठेवतो. We believe in God. आम्ही येशूवर विश्वास ठेवतो. We believe in Lord Jesus. येशूने वधस्तंभी केलेलं कार्यावर विश्वास ठेवतो आम्ही. We believe in the work of Lord Jesus. त्यावेळेस देवाची कृपादया आम्हावर येते. At that time we receive God's grace आम्हाला अनुभव येतो. and we experience. स्वीकारा. Accept it. देव तयार आहे. God is ready. देव आमचा स्वीकार करण्यास तयार आहे. God is ready to देव accept us. पवित्र पवित्र देव असताना पण, As He is the holy, holy God. आम्ही पापी असताना पण, Even after we being sinners. आमची योग्यता पात्र नसताना पण Even after we don't deserve anything. देव आम्हाला बोलवत आहे. God is calling us. देव आमचा स्वीकार करण्यास तयार आहे. God is ready to accept us. आताच आम्ही देवाचे वचन पाहिलं. We have just seen the word of योहान God. 1:12 प्रमाणे In John 1:12. जितक्याने देवावर विश्वास ठेवला, All those who believed in God. जितक्याने देवाचा स्वीकार केला, All those who accepted God. ते देवाची मुलं झाली. They became children of God. देवाने त्यांचा उद्धार केला. God saved them. देवाने त्यांना आश्वस्त करून टाकलं. God blessed them. त्यांनी कर्मकांड केले नाही. They did not do any religious act. त्यांनी विश्वासाने सर्व गोष्टी प्राप्त केलेल्या They आहेत. received all things through faith. आम्ही बी स्वीकारलं पाहिजे. Even we need to accept. विचार केला नाही We पाहिजे. should not think. स्वीकारलं पाहिजे. We must accept. त्यावेळेस आम्हाला अनुभव येतो. At that time we देव फार experience. चांगला आहे. God is very good. निर्गम 34:6 प्रमाणे In Exodus 34:6, मोशेने देवाचे गुण पाहिले. Moses saw the qualities of God. मोशेने देवाला पाहिलं नाही, Moses did not see God, पण देवाचे गुण त्यांनी पाहिले. but he saw the qualities of God. तो म्हणतो देव फार दयाळू कृपाळू आहे. He says God is very merciful and तो gracious. दयेचा सागर आहे, कृपेचा सागर आहे. He is the ocean of grace and तो mercy. क्षमा करणारा देव आहे. He is the God who forgives. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी बोलला. Lord Jesus said on the cross, तो वधस्तंभी असताना त्याने उद्गार काढले, on the cross he exclaimed, हे बापा, Oh ह्या God, लोकांना क्षमा कर. forgive these people. हे काय करताना समजत They नाही. do not understand what they ह्यांना do. क्षमा कर. Forgive them. ह्यांना संधी दे. Give them a chance. ह्यांना समजू दे. Make them यांचं understand. तारण कर. Save them. यांच्यावर कृपा कर. Be gracious to them. यांना दया कर. Be merciful to them. यांना क्षमा कर. You forgive them. क्षमेचा काळ आहे. This is the time to forgive. देव क्षमा करायला तयार आहे. God is ready to forgive. आम्ही वधस्तंभी गेलो We पाहिजे. must go before the cross. आज आम्हाला विश्रांतीची गरज आहे. Today we need rest. आज जगात अनेक लोक कष्टी भाराक्रांत आहे. Today there are many weary and burdened people. अनेक लोक जखडलेले आहे. Many people are tied अनेक up. पापात जखडले लोक आहे. Many people are tied up in sins. बंधनात सापडलेले लोक आहे. Many people are in गोंधळात लोक bondages. सापडलेले आहे. Many are in confusion. व्यसनात लोक आहे. Many are in addiction. अनेक लोक त्रासात बंधनात सापडलेले लोक आहे. Many people are found in अनेक bondages. लोकांचे जीवन पापामध्ये व्यतीत होत आहे. Life of many is distressed because of sin. यासाठी आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे. For this we must go to God. देवाचा स्वीकार केला We must पाहिजे. accept God. देवाकडे पश्चाताप केला पाहिजे. We must repent to देव God. आम्हाला क्षमा करतो. God forgives us. देव आम्हाला क्षमा करण्यास तयार आहे. God is ready to forgive us. येशू ख्रिस्त म्हणालाय Lord Jesus said, योहान 10:10 प्रमाणे, like John मी 10:10, चांगल्या गोष्टी घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे. I have come to you with good मी things. तुम्हाला चांगल्या गोष्टी देण्यासाठी आलेलो I आहे. have come to give you good things. ते पण फुकट देण्यासाठी आलेलो I आहे. have come to give it to you free. सर्वात महत्वाची गोष्ट, Most important thing. देव फुकट देतो God gives us free कारण तो आमच्यावर प्रेम करतो. because He loves us. म्हणतो मागा So He says, ask. मागा, Ask. मी तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे. I have come to give you. देव आम्हाला फुकट देतो. God gives us free. बायबल सांगतं Bible प्रगट says, 21:6 प्रमाणे, like Revelation 21:6, मीच प्रारंभ मीच शेवट आहे. I am the beginning and the end. मीच अल्फा ओमेगा आहे. I am the Alpha and Omega. मी जीवनाच्या झऱ्याचं पाणी.
The water from spring of life, सर्वांना फुकट देईन म्हणला. I will give it to everyone free. जो कोणी तानेला असेल Those who are thirsty, मी त्याला पाणी पाजल. I will give him this water. मी फुकट पाणी पाजल. I will give him the water for free. देव कोणती गोष्ट आम्हाला फुकट देतो, God gives us everything for free. त्याचा आम्हाला मोबदला द्यायला लागत नाही. We don't have to give any fees for it. कोणतं कष्ट करायला लागत नाही. We don't have to do any hard कोणतं work. कार्य करायला लागत Don't नाही. need to work. कोणती पैसा खर्च करायला लागत नाही. Don't have to spend money. आम्हाला काहीच करायला लागत नाही. We don't have to येशू do ख्रिस्ताने anything. वधस्तंभी सर्व सहन केलेलं आहे. Lord Jesus have endured it all on the cross. सर्व कार्य त्यांनी पृथ्वी वधस्तंभी करून टाकलेलं He आहे. did everything on cross. फक्त आम्हाला स्वीकारण्याची We गरज just आहे. need to accept it. आम्हाला विश्वास ठेवण्याची गरज We आहे. need to believe in it. देव सर्व गोष्टी फुकट देतो. God gives everything for free. यासाठी आम्हाला काहीच करायला लागत नाही. For this we don't have to do anything. लोक धार्मिक कर्मकांड करत बसलेले आहे. People do their religious rituals. लोक धार्मिक कर्मकांडाने अडकून गेलेले आहे. People are stuck in their religious acts. देव काय म्हणतो, What does God say? माझ्याकडे या, Come to me. माझ्यावर विश्वास ठेवा, Believe in me. माझा स्वीकार करा, Accept सर्व me. गोष्टी तुम्हाला प्राप्त You will होतील. receive all things. 32 वर्षात आम्हाला प्राप्त झालंय. For past 32 years we received it. माझ्याकडे 2,000 मंडळी आहे. I have a fellowship of 2,000 people. त्यांना पण देवाने सर्व गोष्टी दिलेल्या आहे. God has given them everything. त्यांनी विश्वासाने ते सर्व प्राप्त केलेलं आहे. They received all things in faith. कोणतं कष्ट नाही, कोणता त्रास नाही, कोणता पैसा खर्च केला नाही. They have no grief or suffering. They did not spend any money. देवाने सर्व फुकट दिलेलं आहे. God gave them everything for free. हे देवाचं प्रेम आहे. This is God's love. हे देवाची कृपा आहे. This is God's grace. त्या कृपेत या लोकांनी सर्वांनी कार्य केले. Everyone worked through this grace. मनुष्याच्या योग्यतेनुसार, पात्रतेनुसार नाही. Not because they deserved. बायबल काय सांगतं, What does Bible पहिले say? करंतिकास पत्र In Corinthians 1:28 मध्ये काय देव बोलतो, in 1:28 God says, देवाने कोणालाच पाचारण केलं. whom did God choose? देव काय म्हणतो, What does God say? ज्ञानी लोकांस नव्हे, Not the wise people. मी अज्ञानी लोकांना बोलवलं. I called the ignorant people. बलवान लोकांना नव्हे, Not the strong people. मी दुर्बल लोकांना बोलवलं. I called the weak people. जे धिक्कारले लोक आहे, Those deprecation people. जे शून्यवत लोक आहे, Zero people. अशा लोकांना मी बोलवलेलं आहे. I called such people. मी ज्ञानी लोकांना बोलवलं नाही. I did not call the मी wise बलवान people. लोकांना बोलवलं I नाही. did not call the strong कारण people. ते बढाई मारतील, Because they will boast. ते अभिमान बाळगतील. They will be proud. यासाठी मी शून्यवत लोकांना बोलवलेलं आहे. So I have called people who are zero. त्यातून मी लोकांना तयार केलेलं आहे. From that I have created people. म्हणजे ते गर्व करणारच They नाही, will not feel proud for ते themselves. अभिमान बाळगणारच They नाही. will not feel proud. ते देवाचा अभिमान They बाळगतील. will feel proud for God. ते वधस्तंभाचा अभिमान They बाळगतील. will feel proud for the ते cross. देवाचा गौरव They will करतील. glorify God. ते देवाचा महिमा करतील. They will praise God. कारण देवाने आम्हाला बनवलेलं Because आहे. God has created us. देवाने आम्हाला घडवलेलं God आहे. has made us. देवाने आम्हाला सर्व दिलेलं आहे. God has given us ते everything. देवाचा अभिमान They बाळगतील. will feel proud for म्हणून God. देवाने शून्यवत लोक निवडलेले, So God chose people who are zero. धिक्कारले लोक निवडलेले People आहे. with deprecation. बायबलमध्ये हेच पाहतो आम्ही. This is what we see in the हेच Bible. देव काम करत आहे. This is how God works. त्यामुळे आम्ही देवाचा गौरव करतो. So we glorify God कारण देवापासून आम्हाला सर्व प्राप्त होतं. because we receive everything आम्ही from काहीच God. करू शकत नाही. We cannot do आम्ही anything. काहीच बदलू शकत We नाही. cannot change anything. देवाची कृपा दया बदलते. God's grace and mercy changes everything. देवाने माझ्या घरावर दया केली. God had mercy on my house. माझं घर बदललं. He changed my माझ्या house. घराचं परिवर्तन झालं. My house was changed. माझा घराचा उद्धार झाला. My house was saved. धक्केच्या घरावर देवाने दया केली. God had mercy on Zechariah's house. धक्केच्या घराचा देवाने उद्धार केला. God saved Zechariah's house. ही देवाची दया आहे. This is God's mercy. ही कृपा आहे God's grace सर्वांसाठी. for everyone. सर्वात जगात सर्वच लोक पापी आहे. Everyone is a sinner in the world. देवाची दया कृपा पापातून आम्हाला मुक्त करते. God's mercy and grace set us free from sin. आम्हाला मुक्ती देते. It sets us free. आमची सुटका करते. It frees us आम्हाला शांती देते. and gives us आम्हाला peace. सार्वकालिक जीवन It देते. gives us eternal life. अनेक गोष्टी आम्हाला प्राप्त होतात. We receive many ही things. देवाची कृपा आहे. This is God's grace. हा अनुकूल समय आहे. This is an acceptable हा चांगला time. समय आहे. This is a हा good time. कृपेचा समय आहे. Time of grace. दयेचा समय आहे. Time of mercy. यशया 55 प्रमाणे Like Isaiah हा 55 देवाला 6. भेटण्याचा समय आहे. This is the time to meet God. देव भरपूर क्षमा करतो. God forgives. देव भरपूर दया करतो. God shows mercy. त्यावेळी यशया काय म्हणतो, So what does Isaiah ही say on देवाला it? भेटण्याचे वेळ आहे. This is the time to meet God. देवाला येऊन भेटा, Come and meet God. प्राप्त करा. Receive it.
स्वीकारा, accept it, सर्व गोष्टी प्राप्त होती. you'll receive everything. अनुभव घ्या, Experience. असंच बसून राहू नका. Don't just sit silent. प्रत्येक गोष्ट देवाची, Everything is God's. प्रत्येक देवाचं वचन Every word of God तुमच्या माझ्या हितासाठी आहे. is for your and my देवाचं good. कोणतेही वचन Every word of God आमचं नुकसान करत नाही, will not destroy आमची us, फजिती होत नाही. will not humiliate देवाचं us. प्रत्येक वचन Every word of God आमचं हित करतं, आमचं कल्याण करतं, is for our welfare and good. आम्हाला आश्वस्त करतं. It blesses us. देवाची प्रत्येक योजना संकल्प Every plan and resolution of आमचं God भविष्य उत्तम करते. brightens our future. मागे मी सांगितलं यिर्मया 29:11 प्रमाणे Last time I told you, like Jeremiah देव आमचं भविष्य 29:11, उत्तम करतो. God makes our future better. यासाठी आम्ही स्वीकारलं पाहिजे, For this we must accept. त्याप्रमाणे चाललं पाहिजे. We must follow it. चांगल्या कर्म करून आम्ही काहीच प्राप्त करू शकत नाही. By doing good things, we cannot achieve आम्ही सर्व anything. विश्वासाने प्राप्त करतो. We receive everything in faith. प्राप्त झाल्यानंतर आम्ही देवाबरोबर चालतो. After we receive it, we follow God. शेवटपर्यंत आम्ही देवाबरोबर चालतो. We follow God till the सर्व end. गोष्टी देव आम्हाला देतो. God gives us everything. सर्व गोष्टी देव आम्हाला संपन्न करतो. God fulfills us in सर्व गोष्टी everything. देव आम्हाला सुरक्षित ठेवतो. God keeps us safe in everything. लक्षात ठेवा, Keep this in mind. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. God loves you and me. देवाने इस्रायल लोकांना प्रेम केलं. God loved the people of Israel. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see, मोशेद्वारे इस्रायल लोकांना देवाने सोडून आणलं. through Moses, God saved people of Israel. 20 लाखाच्या वर लोक त्यांना सोडून आणलं. More than 20 lakh people were saved by Moses. देवाने त्यांच्यावर प्रेम केलं, God loved them. त्यांना दया केली. He had mercy on तांबड्या them. समुद्राद्वारे त्यांचं तारण केलं. He saved them through the Red Sea. देवाने त्यांना आशीष दिले. God blessed them. रोज देव त्यांची काळजी घेत होता. God took care of them every day. रोज देव त्यांचा सांभाळ करत होता. Every day God took care of them. तरी पण ते लोक देवावर कुरकुर करत होते. Still they murmured against God. तरी ते भांडणं करत होते. They had quarrels. ते मोशे संगती भांडणं करत होते. They fought with Moses. ते मोशे संगती विरोध करत होते. They opposed Moses. ते देवाला विरोध करत होते. They opposed God. देवाने एवढी कृपा केली होती, दया केली होती. God was merciful and gracious to देव them. त्यांना कुठून घेऊन चालला होता. From where did God let them? देव दाससगरातून काढून त्यांना चांगल्या ठिकाणी घेऊन चालला होता. God took them from slavery to a good place. देव दुधामधाच्या प्रदेशात घेऊन चालला होता. God led them in the land of milk and honey. देव त्यांना विश्रांतीमध्ये घेऊन चालला होता. God led them to rest. तरी पण ते लोक कुरकुर करत होते, चिडचिड करत होते. Yet they were irritated and upset. ते देवाच्या कृपेचा दयेचा त्यांनी अवेअर केला. They ignored God's grace and mercy. ते म्हणाले आम्ही मिसर देशात होतो तिथंच बरं होतो. They said we were good in the land of Egypt. तिथं आम्हाला खायला भेटत होतं, प्यायला भेटत होतं. We received good food and water. आम्ही तिथं कामकाज करत होतो. We worked there. तिथं आम्हाला कुठं आणून ठेवलेलं आहे, Where have you brought आम्हाला us? कुठे घेऊन चाललेलं आहे. Where are you taking us? त्यावेळेस ते लोक कुरकुर चिडचिड करत होते. At that time they murmured and they were ते irritated. देवाबरोबर मोशेबरोबर भांडणं करत होते. They fought with Moses and God. पण देव त्यांच्यासाठी काय करते याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. But they did not understand what God was doing for them. हेच फार महत्वाचं आहे. This is very important. लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, स्मरणात ठेवा. Keep this in mind, make a note and remember it. देव एखाद्या गोष्टी सुरुवात करतो. Once God starts a work, फिलिप्स 1:6 प्रमाणे like Philippians देव 1:6, एखाद्या गोष्टी सुरुवात करतो, once God starts a work, तो चांगलीच करतो. He does it त्याचा good. शेवट बी देव चांगलंच करतो. It also has a good end. देवाने आमचा उद्धार केलेला आहे. God saved us. देव आम्हाला घेऊन चाललेला आहे. God takes us. हे इस्रायलांना समजलं नाही. People of Israel did ते not मागेच पाहत understand it. होते. They looked ते behind. म्हणतात आम्ही होतो तिथंच बरं होतो. They said we were good where we पण were. देव त्यांना कुठे घेऊन चालला होता. Where was God taking them? ते देवाचे अभिवचन विसरून गेले. They forgot God's promise. ते देवाचे आश्वासन विसरून गेले. They forgot God's assurance. त्यांनी देवावर विश्वास ठेवला. They disbelieved God. त्याने देवाचा कृपेचा अवेअर केला. They ignored God's grace. ते पापी होते, They were ते अपराधी sinners. होते. They were तरी criminals. पण देवाने त्यांच्यावर दया केली, कृपा केली. Yet God was gracious and merciful त्याने to मोशेवर them. देवाने बाहेर काढलं. God saved them through Moses. चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय देव त्यांना देत होता. God gave them good time and days. देव आम्हाला कुठे घेऊन चाललेला आहे Where is God taking us? ते विसरून गेले. They ते forgot. विश्वास त्यांनी ठेवलाच नाही. They did not believe in it. त्यामुळे देवाने त्याचा नाश करून टाकला. So God destroyed them. हीच तुमची माझी परिस्थिती आहे. This is your and my देव चांगल्या situation. गोष्टीची सुरुवात करतो. God starts a new thing. देव आम्हाला शेवटपर्यंत He सांभाळतो. takes care of us till the end. आम्ही विश्वासात टिकून राहिलं पाहिजे. We must be strong in our आम्ही faith. वचनाप्रमाणे चालत राहिलं We must पाहिजे. walk according to God's संकटे word. येतील, Problems may come. अडचणी येतील, Trouble. आजार येतील, There will be अनेक illness. गोष्टी येतील.
Many things will 32 वर्ष come up. अनेक गोष्टी आल्या, For past 32 years, पण many things देवाची came दया up. कृपेने आम्हाला सांभाळलं, But God's mercy and grace took care of us, आम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे. kept us safe, त्यामुळे आमचा नाश झाला नाही. because of which we are not आज आम्ही perished. कार्य करत आहोत. Even today we are working. ही आमची चांगुलपणा नाहीये, This is not our goodness. ही आमची बडाई मारत नाहीये. We do not boast. देवाच्या कृपेमुळे आम्ही आज कार्य करत आहोत. We work through God's grace. देवाच्या दयेमुळे आज आम्ही कार्यरत आहोत. We work through God's mercy. देव आम्हाला कुठे पुढे घेऊन चाललाय आम्हाला माहित आहे. We know where God is taking us. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. We believe in it. म्हणून देवाच्या कोणत्याही योजनेत संकल्पाचा So any plans and resolutions of God, आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, we must believe in it. स्वीकारला पाहिजे, We must accept it. देवावर चाललं पाहिजे. We must walk with देव God. कधी आमचं नुकसान करत नाही. God never hurts इस्रायल us. लोकांचं नुकसान झालं, People of Israel faced देवाने damages. त्यांचा नाश केला. God destroyed them. मोशेनंतर यहोशुवा आला. Joshua came after Moses. त्यावेळी यहोशुवा सांगते नवी पिढी आली. New generation came up with Joshua. ते देवाला बोलले, They told God, देवा तू जे सांगाल तेच आम्ही करू. God, we will do whatever you tell us. ज्या मार्गाने तू आम्हाला घेऊन जा त्या मार्गाने आम्ही चालत राहू. We will continue to walk the way you lead us. त्यांनी ओळखलं होतं They knew देव आम्हाला कुठे घेऊन चाललेला आहे. where God is taking यहोशुवा us. द्वारे त्यांनी दुधामाच्या पदात देवाने त्यांना घेऊन गेला. Joshua, he took them in the land of milk and honey. तिथे त्यांना विश्रांती भेटली. There they rested. ते चांगल्या गोष्टी त्यांना तिथं प्राप्त झाल्या. They received good things. त्यावेळेस यहोशुवा म्हणाला, At that time, Joshua said, यहोशुवा 24:15 प्रमाणे like Joshua 24:15, मी माझे घराणे देवाची सेवा करणार. me and my family will worship God. तुम्ही कोणाची सेवा करणार? Who will you worship? त्यावेळेस मंडळी म्हणाली, At that time, the त्या fellowship देवाची said, तू सेवा करतो, the God you worship, ज्या देवाने आम्हाला चांगले दिवस दाखवलेले आहे, the God who showed us good days, ज्या देवाने आम्हाला विजय दिला, आश्रय दिलेला आहे, the God who gave us victory and त्याने blessings. आमच्यावर दया केली, कृपा केली, He was merciful and त्या gracious to देवाची आम्ही us. सेवा करणार. We will worship that God कारण तो चांगला देव आहे, because He is a good God. तो दयेचा सागर, कृपेचा सागर आहे. He is the ocean of mercy and त्यांनी grace. देवाचं गौरव केलं, He glorified God कारण देवाने त्यांना विजय दिला. because God gave them victory. म्हणून आम्ही स्वीकारलं पाहिजे. So we must accept देवाची वचने स्वीकारा. God's word. देव आम्हाला देव इच्छितो. God wants to give कशा us. गोष्टी आम्हाला देव देऊ इच्छितो. God wants to give us many आम्ही things. दुःखात, कष्टात, त्रासात राहू नये. We should not live in grief, suffering, and देव pain. आमचे डोळे पुसण्यासाठी आलेला आहे. God has come to wipe our देव आम्हाला tears. सांत्वन देण्यासाठी आलेला आहे. He has come to comfort आम्हाला us. बंधनातून मुक्त करण्यासाठी आलेला आहे. He has come to free us आम्हाला from चांगलं जीवन bondages. देण्यासाठी देव आलेला आहे. He has come to give us good life. हा, Wake up. देवाचं वचन स्वीकार करा, Accept God's word. कबूल करा, Confess. देवाच्या वचनाप्रमाणे चाला. Walk through word of God. देव आशीर्वादाने आश्रयित कर. God will bless you. दुसरं कोणीच करू शकणार नाही. Else no one can. अनुभव घ्या. Experience. 32 वर्ष अनुभव घेतो, We experienced for past 32 years कारण देव जे काय करतो चांगलं असतं. because whatever God does is good. आमच्या कुटुंबात उदाहरण आहे. Example of our family. देवाच्या गोष्टी मी स्वीकारल्या, I accepted God's words. आमच्या वडिलांनी स्वीकारल्या, Our father आमच्या accepted. कुटुंबाने स्वीकारल्या. Our family आज आम्ही accepted. सर्व गोष्टी पाहतो. Today we see everything. डोळ्यांनी पाहिले नाही, कानाने ऐकले नाही, मनात कधी आलं नाही, अशा गोष्टी देवाने आम्हाला दाखवल्या. God showed us things we never saw with our eyes and heard with our ears. आम्ही स्वीकारल्या, We accepted. आम्ही विश्वास ठेवला. We believed. देव असं करेल, God will do देवाने this. दाखवल्या. God showed it. एके दिवशी One day, देवाची सेवा करत असताना while doing God's work, पवित्र आत्मा आला. the Holy Spirit पवित्र came. आत्म्याने मला सांगितलं, The Holy Spirit told me, योशुवा, Joshua, आता Joshua, काम वाढलेलं आहे, now the work is आता माझी expanded. सेवा वाढेल, My work will be आता लोक expanded. वाढतील, People will increase कार्य in वाढत numbers. जाईल. The work will तू जे expand. काम करतो, Whatever you जे do, जगिक काम करतो, that's what you do जे in life. कष्ट करतो, You work hard. ते बंद कर आता, You stop it ते now. सोडून दे आता. You leave it. तू आता माझ्या अवलंबून राहा, You depend on me माझ्या now. वचनावर तू अवलंबून राहा. You depend on my मी word. तुझा सांभाळ करल, I will take मी care तुझा of you. पुरवठा करल, I will provide मी you. तुझं कुटुंब सांभाळेल, I will take care of your मी तुझे family. मुलं सांभाळल, I will take care of your मी children. मुलांचं शिक्षण I will करेल, educate them. मी सर्व गोष्टी सांभाळल. I will take care of everything. माझ्यावर अवलंबून राहा. You depend on me हे now. काम बंद कर. You stop your work. सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या, Everything was fine. सर्व कामकाज व्यवस्थित चाललं होतं. Everything was going देवाने well. ते बंद केलं. God stopped हे it. बैदायक आहे.
This is terrible. तुमच्या माझ्यासारखं समजलं की भयदायक आहे, If you and me understand, it's ती terrible. उपजीविका होती, It was my livelihood. त्यामुळे कुटुंबाचा पुरवठा होता. It supported the family. देव मला बंद कर. God said, stop it. मी देवाचं वचन स्वीकार केला, I accepted God's word. मी बंद केलं. I stopped it. देवाने मला आश्वस्त केलं. God blessed me. त्यापेक्षा जास्त गोष्टी देवाने मला दिल्या. God gave me more things जे than मी it. कष्ट काम करून मी करत होतो त्यापेक्षा काही पटीने देवाने अधिक आशीर्वाद मला दिले. God gave me more blessings than what I was working hard for. मी ते काम सोडून टाकलं. I quit that मी job. देवावर अवलंबून राहिलो. I relied on God. देव दगाद न देणारा देव आहे. God will never deceive you. तो म्हणला मी युगाच्या समाप्ती तुझ्याबरोबर असेल. He said, till the end I will be with you. मी तुझा सांभाळ करेल. I will take care मी of तुझा you. पुरवठा करेल. I will provide all मी things तुझी to काळजी you. घेईन. I will take care of मी सर्व you. गोष्टी तुला I देईन. will give all things to you. असा आमचा देव आहे. Such is our मी God. देवाची वचन I स्वीकारली. accepted God's word. त्यांनी अनुभव दिला. He gave an आशीर्वाद experience. केलं. He blessed. अनुभव घेतो मी. You also experience. तो आकाशातील पाखराची काळजी घेतो. He takes care of the birds in the sky. पेरीत नाही, कापत नाही, साठवीत नाही. They do not sow, reap, or store. तर तुम्ही मी किती महत्वाचे माणसं आहो. You and me are important to Him. मी काय, तुम्ही काय. Who am I or सर्व you? मनुष्य देवासाठी महत्वाचा आहे. Every human is important to God. सर्व मनुष्य देवाला प्रिय आहे. Every man is dear to God. येशू की सर्व लोकांसाठी वधस्तंभी गेलेला आहे. Lord Jesus went on cross for everyone. सर्व लोकांसाठी त्यांनी वधस्तंभ उचलला, समर्पण केलेलं आहे. He picked up cross and sacrificed himself की for सर्वांचं everyone, तारण व्हावं, so that everyone is saved. सर्वांना जीवन भेटावं, Everyone should get life. सर्व आश्वस्त व्हावं, Everyone should be यासाठी blessed. येशू ख्रिस्त वधस्तंभी गेलेला आहे. For this Lord Jesus went हे on देवाचं cross. प्रेम This is God's love सर्वांसाठी आहे. for सर्वांना everyone. देव बोलत आहे. God calls everyone. हंगामाचा समय, During the season time, अशा वेळेस शेतकरी झोपला तर सर्व नष्ट होईल. if the farmer sleeps at such time, all will be destroyed. यिर्मया 8:20 प्रमाणे Like Jeremiah 8:20, सुगी संपली, harvest has passed, हंगाम आटोपला, summer has ended, अजून माझं तारण झालं नाही, but we have not been saved. अजून मला देव भेटला नाही. I haven't met God yet. कृपेने दयेने सर्व प्राप्त All होतं. is obtained by grace and mercy, धार्मिकतेने नाही. not by being हा religious. अनुभव आहे. This is an experience. म्हणून आम्ही देवाचा गौरव करतो. So we glorify God. अजून एक अनुभव आहे, जाते समय जातो सांगतो. माझ्या कुटुंबातला अनुभव आहे. Another experience I share with you. आमची बहीण कल्पना रॉजर्सचा अनुभव आहे. Experience of our sister Kalpana Rogers. पवित्र आत्मा तिच्यामध्ये कार्य करत आहे. The Holy Spirit works in her. आज 32 वर्ष तिच्याद्वारे देव कार्य करत आहे. Today for past 32 years God works through her. देवाने तिला दान दिलं, वरदान दिलेलं आहे. God gave her blessings and gifts. तिच्याद्वारे देव आम्हाला मार्गदर्शन करत आहे. Through her God guides us. मंडळीला चालवत आहे. God takes care of the तिचा fellowship. विवाह झाला. She got married. दोघं पती पत्नी देवाची सेवा करत होते. Both husband and wife served God. एके दिवशी One day, देवाच्या इच्छेनुसार, through God's will, देवाच्या आज्ञेनुसार through God's command, तिचे पती विवेक रॉजर्स, her husband Vivek Rogers, देव त्यांना घेऊन गेला. God took him. त्यामुळे आमच्या कुटुंबात दुःख आलं, So there was grief in our family. शोक आला, There was mourning. यातना आल्या. There was आमच्या pain. बहिणीच्या जीवनात फार मोठे यातना आल्या. There was grief in our sister's life कारण पती पत्नीने एक मुलगा होता त्यांना, because they had a son. पण देवाच्या वेळेनुसार समयानुसार देवाने त्यांना घेऊन गेला. But according to God's will, God took him. तिला दुःख आलं, कष्ट झालं. She was in grief. She was sad. ती प्रार्थना करत असे, She prayed to God. ती देवाचा धावा करत असे. She called on God. एके दिवशी One day, पवित्र आत्मा आला. the Holy Spirit पवित्र came. आत्म्याने तिला सांगितलं, The Holy Spirit told her, आता माझी इच्छा आहे, now it's my मी will. तुझ्या पती माझ्याकडे आहे, Your husband has come to ते me. सुखी समाधानी आहे. He is in joy. आता माझी इच्छा आहे, Now it's my wish. तू तुझं जीवन माझ्यासाठी समर्पित करावं. You dedicate your life to me. तू तुझं संपूर्ण जीवन माझ्या अवलंबून राहावं. You should depend on me throughout your life. माझ्या सेवेसाठी, To serve me. माझ्या कार्यासाठी, For my work. माझ्या मंडळीसाठी For my तू fellowship. आपलं जीवन संपूर्ण समर्पित कर. You dedicate your life. ते मोठं आव्हान दिलं देवाने. This is what माझं God told कार्य her. कर. You do my work. आमच्या बहिणीने ते स्वीकारलं. Our sister accepted it. या दुःखात कष्टात पण In grief and तिने pain, देवाची वचन स्वीकारली. she accepted God's word. तिने देवाच्या आज्ञेचं पालन केलं. She obeyed God's command. देवाने तिला आशीर्वाद केलं. God blessed her.
सामर्थ्याने सामर्थित केलं, strengthened her, वरदाने भरून टाकलं, filled her with gifts. तिला देवाने सांत्वन दिलं, God comforted her. देवाने तिच्यातून कार्य वाढवलं, Through her, God expanded the work कारण तिने स्वीकारलं. because she accepted it. देवाने तुझ्या मुलाला आश्वस्त करून टाकलं, God blessed her son. देवाने तुझ्या मुलाला बी निवडलं, God also chose her son. त्याला बी सेवेसाठी देवाने पाचारण केलं. God chose her son to serve him. आम्ही देवाला स्वीकारतो. We accept God. बायबल सांगतो Bible says, रोम 12 प्रमाणे like Romans 12, देवाची करुणा आहे, by the mercies of God, देवाची कृपा आहे. by God's grace, यासाठी तुम्ही देवाला आपले शरीर जिवंत समर्पित करा. I urge you to present your bodies as a living पाऊल काय sacrifice. म्हणतो? What does Paul say? देवाच्या करुणामुळे मी तुम्हाला विनंती करतो, I request you in God's mercy. देवाची कृपा म्हणून मी तुम्हाला विनंती करतो I request you in God's grace की तुम्ही आपलं जीवन देवाला समर्पित करा. that you sacrifice your life to हीच God. खरी आध्यात्मिक सेवा आहे. This is a great spiritual हेच सर्व service. कार्य आहे. This is a great work. आमच्या बहिणीने ते करून टाकलं, Our sister did it. तिने अनुभव घेतला. She experienced. देव तिचा वापर करत आहे, God is using her for His work, वाढ करत आहे. expanding the work. सांगण्याचा उद्देश काय? What is the purpose of sharing आम्ही this? स्वीकारलं, We accepted. कारण देव जे काय आम्हासाठी नव्या नव्या गोष्टी आणतो Because whatever new things God brings for us, ते आम्हासाठी उत्तम असतात. that is good for us. लक्षात ठेवा, Keep this in देव mind. कोणतीही गोष्ट आमच्यासाठी करतो, Whatever God does for us, आमच्या उन्नतीसाठी करतो. that is for our growth. लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, स्मरणात ठेवा. Keep in mind, make a note of it, and remember it. सत्य जीवन मंडळी फेलोशिपचं कार्य चालू आहे. The work for the Living Fellowship of Truth is 32 ongoing. वर्ष कार्य चालू आहे. For past 32 years it is 32 वर्ष working. देव कार्य चालू ठेवलेलं आहे. For 32 years God is working in the ते चालूच fellowship. राहणार आहे. And that will continue. देवाने चर्चची स्थापना केलेली आहे. God established the church. सत्य जीवन मंडळी चर्चची देवाने स्थापना केलेली आहे. God established the Living Church of नवीन Truth. गोष्टी देवाने आणलेल्या आहे. God brought new things. ही देवाच्या योजनेचं संकल्पना चाललेली आहे. This is according to God's plan and अनेक सभासद resolution. त्यामध्ये भाग घेतलेला आहे. Many people have joined it. देवाच्या वचनाला त्यांनी स्वीकारलेलं आहे. They have accepted God's word. त्यांनी सहभाग घेतलेला आहे. They participate. देव त्यांना आश्वस्त करत आहे. God blesses them. देव त्यांना अनुभव देत आहे. God gives them experience. अजून अनुभवने अनुभवित करेन. God will bless them देव more. नव्या नव्या गोष्टी करत God आहे. is doing new आम्ही things. स्वीकारला पाहिजे. We need to accept. त्यावेळेस आम्हाला अनुभव येतो. At that time we experience. आम्ही देवाचा गौरव करतो. We glorify God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. तर महत्वाचा भाग आहे आज Today the most important thing is की सत्य जीवन मंडळीचं फेलोशिप कार्य 32 वर्ष चालू the आहे. Living Fellowship of Truth is working for last 32 years. ते चालूच राहणार आहे. It will continue. या ठिकाणी आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत. We invite everyone. सत्य जीवन मंडळी The Living Fellowship of Truth. आत्म्याने भरलेली मंडळी आहे. The fellowship is filled with इथं souls. तारण आहे, इथं जीवन आहे, पवित्र आत्मा आहे, There is salvation, life, and Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहे. People are filled with Holy देव Spirit. तिथं सर्वांना आमंत्रित करत आहे. God is inviting everyone. आज बी आम्ही त्या सर्वांना बोलवत आहे. We welcome everyone. या अनुभव घ्या, Come and experience. विश्वास ठेवा, Have faith. स्वीकार करा, Accept it. अनुभव घ्या. Experience. देवाने 2,200 करून दाखवले. God made it 2000 आता from देवाने 2. चर्चची स्थापना केलेली आहे. God established the church. सत्य जीवन मध्ये चर्चची स्थापना केलेली आहे. The Living Church of Truth 11 तारखेला on 11th of पहिली July मीटिंग आम्ही सुरुवात केलेली आहे. started with the first meeting झूम ऍपवर through Zoom जे app. मेंबर लोकांनी भाग घेतलेला आहे, Those members who participated, त्यांची आम्ही मीटिंग घेतलेली आहे. we took their meeting. पहिली सभा देवाने आश्वस्त केलेली आहे. God blessed the first mass. आम्ही सोशल मीडियावरती पाठवलेली आहे. We have posted it on तर ती social पहिली media मीटिंग होती. because it was the अनेक first लोकांनी mass त्या meeting. सभासद स्वीकारलं. Many people have joined. अजून लोक येत आहे, Many people are yet to join. अजून लोक स्वीकार करत आहे, People are accepting कारण हे देवाने केलेले आहे, because God did हे it. मी नाही केलेलं I आहे. did not do it तर माझी बुद्धी हे ज्ञान करू शकत नाही. because my knowledge and मी wisdom cannot देवाचं do कार्य it. असं करू शकत नाही. I cannot do God's work. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. This is the work of Holy हे Spirit. देवाने आणलेली योजना संकल्प आहे. This is a plan and resolution आम्ही by God. स्वीकारतो, We accept. आम्ही चर्च म्हणून अनुभव We घेतो, experience through church. सर्व पवित्र विधीचा अनुभव घेत We आहोत, experience all sacred सर्व rituals. पवित्र सहभागाचा अनुभव घेत आहे, Everyone experience all sacred बायबल rituals. स्टडीचा अनुभव घेत We आहोत, experience the Bible study. शिस्त व्यवस्थेचा अनुभव घेत We आहोत. experience discipline and देव order. तिथं लोकांना कसा आश्वस्त करत आहे, How God blesses them. देव कुटुंब कसे तयार करणार आहे, How God prepares the family. मुलं कशी तयार करणार आहे, How God prepares the children. जे लोक तिथं स्वीकार करतील People will accept it त्यांना तिथं अनुभव येईल. and they will हे experience. माझं अभिवचन नाहीये, This is not my promise. देवाचं अभिवचन आहे. This is God's promise. म्हणून सभासद
ही भरती चालू आहे. So registration for membership is येत्या ongoing. शनिवारी Coming Saturday सायंकाळी 7 ते 9 in the evening from 7 to 9 या हॉलमध्ये in this hall, आमचे सेवक वर्ग असतील. our co-workers will be present. त्यांची तुम्ही भेट घ्या. You meet them. माहिती ते लोक देतील. They will give you more information. शनिवारी सायंकाळी 7 ते 9, On Saturday in the evening from 7 to 9. रविवारी On Sunday दुपारी 12 ते 2 in the afternoon from 12 to 2. ह्यावेळेस आमचे लोक तुम्हाला भेटतील. At this time you can visit. बळजबरी नाही. We are not forcing तुमच्या you. विश्वासात तुम्ही कार्य करा. You work through your faith. मत्ते 8:13 प्रमाणे Like Matthew जसा 8:13, विश्वास तशी कृपा आहे. there is grace as you believe. तुमच्या विश्वासानुसार तुम्ही पाऊल उचला. You step forward according to your faith, कारण देवाने मला सांगितलेलं आहे, because God told me. मी बळजबरी करणारा देव नाही. I am not the God who will तुमच्या force. स्वयंस्फूर्तीने तुम्ही निर्णय घ्या. You decide on your own, स्वीकार करा. accept it, अनुभव घ्या. and experience. अनुभव घ्या. Experience. स्क्रीनवर जे नंबर आहे The numbers given on त्या screen, नंबर प्रमाणे तुम्ही आमच्याशी कॉल करा. call us through those numbers. तुमचे प्रश्न, तुमची समस्या, All your questions and problems, मंडळीविषयी माहिती, information about fellowship, चर्चविषयी माहिती, information जे about काय the तुम्हाला church, माहिती हवी असेल whatever information you ते want, फोनद्वारे तुम्ही संपर्क करू शकता. you can contact us through तुमचे phones. प्रश्न समस्या तुम्ही सांगू शकता. You can share your questions and जे problems, काय आहे, whatever तुम्ही it is. संपर्क करा. Contact आम्ही us. तुम्हाला देवाच्या वतीने उत्तर देऊ. We will answer you on आम्ही behalf of एकमेकांचे God. ओझे व्हावं. We will carry each other's चला आपण burden. प्रार्थना करूया. Let us pray. वेळेनुसार समस्या प्रार्थना करूया. We'll pray in time. देवाला विनंती करूया. We will request देवाने God. आमची मनं तयार करावी. God should prepare our minds. देवाच्या गोष्टी स्वीकारण्यासाठी आम्ही तयार राहावं We must be ready to accept God's word आणि त्याचा अनुभव घ्यावा. and experience देवाकडे it. योजना संकल्प आहे. God has plan and resolution. तुमच्या प्रत्येकासाठी योजना संकल्प आहे. He has plans for everyone. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. Ask and it will be given to देवाकडे you. मागा. Ask God. देव तुम्हाला मला देईल. God will give you and me. माणसापेक्षा देव नेहमी चांगलं देतो. God always gives better than man. अनुभव घ्या. चला Experience आपण it. प्रार्थना करूया. Let us pray. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, Holy, holy Lord God of Almighty, आकाश व पृथ्वी याच्या उत्पन्न करत्या अब्राम, इसाक, याकोबाच्या देवा, Creator of the heaven and earth, God of Abraham, Isaac and Jacob. पुन्हा एकूण आम्ही तुझकडे आलो परमेश्वर. Once again we have come तू before you, आमचं Lord. देव परमेश्वर. You are our God. आम्ही सर्व लोक तुझे परमेश्वर. We all are yours. ही केवळ तुझी दया कृपा आहे This परमेश्वर. is your mercy and grace, प्रभू Lord. आम्ही कोण, आमची योग्यता पात्रता काय परमेश्वर. Lord, who are we? We don't deserve. We are not आम्ही कोण capable. होतो परमेश्वर. Who are we, पण तुझी Lord? दया कृपेने आम्हाला बदललं परमेश्वर. But your mercy and grace तू changed आमचं us. जीवन परिवर्तन करून टाकलं You परमेश्वर. changed our lives, Lord. तू आमचे कुटुंब बदलले You परमेश्वर. changed our families. आमचे मंडळी ती कुटुंब तू बदलले परमेश्वर. You changed the families तुझ्या in the दया fellowship. कृपेचं लोकांना तू परिवर्तन आणलं परमेश्वर. You changed people through your mercy and grace, Lord. प्रभू आम्ही त्याचा अनुभव घेतलेला परमेश्वर. Lord, we have experienced it. प्रभू आज 32 वर्ष आम्ही कार्य करतो For परमेश्वर. past 32 years we are working, प्रभू Lord. ही आमची योग्यता, आमची पात्रता नाही We परमेश्वर. do not deserve. We are not capable, ही Lord. तुझी केवळ दया कृपा आहे परमेश्वर. This is only your mercy तुझी and दया grace. कृपा प्रति दिवशी नवीन नवीन असते परमेश्वर. Every time your grace and mercy is new for तू us. आम्हाला पूर्ण करतो परमेश्वर. You provide us with everything. त्यावेळेला आम्ही कार्य करतो, सेवा करतो परमेश्वर. So we work and serve you, तुझी Lord. दया कृपा सदैव आम्हावर राहो परमेश्वर. May your mercy and grace be आमच्या with us मंडळीवर सदैव forever. राहो Be परमेश्वर. with our fellowship आज तुझ्या forever. वाटण्यास तू आम्हाला बोध केला परमेश्वर. Today you taught us through your word. की नुसतं आम्ही वचन ऐकणार असू नये परमेश्वर. We should not be only the hearers of the तर word. आम्ही त्या वचनावर विश्वास ठेवा परमेश्वर. We should believe in that word. आम्ही त्याचा स्वीकार करावा We should परमेश्वर. accept it. आम्ही त्याचा अनुभव घ्यावा परमेश्वर. We should कारण experience तू it दया करणारा देव आहे परमेश्वर. because you are a तू merciful क्षमा God. करणारा देव आहे परमेश्वर. You are a God who तू forgives. तारण देणारा देव आहे परमेश्वर. You are the God तू who gives जीवन देणारा salvation. देव आहे परमेश्वर. You are the God who gives life. पवित्र आत्मा देणारा तू देव आहे परमेश्वर. You are the God who gives the Holy तू Spirit. आश्रय देणारा देव आहे परमेश्वर. You are the God who blesses. प्रभू आम्ही या दयेचा स्वीकार करा परमेश्वर. Lord, today we should accept your mercy. या सर्व गोष्टी आम्ही प्राप्त करावा परमेश्वर. We should receive all these things कारण तुझी दया माणसाला बदलून टाकते परमेश्वर. because your mercy changes the तुझी man. कृपा माणसाला योग्य त्याचं लायकीचं बनवतं परमेश्वर. Your grace makes the man worthy. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. So we thank you, प्रभू आज Lord. जे काय आम्ही आहे परमेश्वर, Lord, whatever we heard जे काय today, आम्ही सेवक आहो, whatever we are मंडळी servants आहो of, परमेश्वर, the हे fellowship, केवळ तुझी दया कृपा आहे परमेश्वर. this is only your mercy म्हणून and धन्यवाद grace. करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. So we thank आज you, पुन्हा Lord. एकदा आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर. Today once आज again we जे pray to वाटलं you. तू शिक्षण दिलं परमेश्वर, Today whatever you taught आज us through सर्व your लोक word. घराघरात उपस्थित आहे परमेश्वर. Today everyone is present from house to प्रत्येकाच्या house. अंतर्मनी हा शिक्षण बिंबून टाक परमेश्वर. You put this teaching in everyone's heart, Lord. तू जे काय आम्हासाठी करतो, Whatever you do for us, तुझं प्रत्येक वचन परमेश्वर
Your every word, आमच्या Lord, हितासाठी कल्याणासाठी आहे परमेश्वर. is for our welfare प्रभू and आम्ही ते prosper. स्वीकारलं पाहिजे परमेश्वर. Lord, we should accept आणि it. विश्वास ठेवला पाहिजे परमेश्वर. We should believe in it. त्याप्रमाणे आम्ही आचरण केलं पाहिजे. We should follow it. यासाठी आम्हाला ऐकणारे कान समाधान मन दे परमेश्वर. For this, you give us a hearing ear and understanding mind. हे शिक्षण प्रत्येकाच्या अंतर्गत बिमून टाक परमेश्वर. Put this teaching in everyone's mind प्रत्येकाचा विश्वास वाढव परमेश्वर. and increase faith of आज या everyone. घराघरात सर्व उपस्थित लोक आहे परमेश्वर. Today, people present from house to प्रत्येकाला तू house. तयार कर परमेश्वर. You prepare everyone. प्रत्येकाचा विश्वास वाढव परमेश्वर. You increase और faith of प्रत्येकाला तू अनुभव everyone दे परमेश्वर. and you give तू everyone दया करणारा कृपा experience. करणारा देव आहे. You are a merciful and gracious यासाठी God. दया कृपेसाठी लोकांना तयार कर परमेश्वर. So you prepare people for your लोकांना grace and क्षमा mercy. कर. Forgive लोकांचा them. उद्धार कर. Save them. लोकांना तारण दे. Give people salvation. लोकांना आशीष दे. You bless people अनुभव दे परमेश्वर. and give experience. पुन्हा करू आम्ही तुझ्या चरणी येतो परमेश्वर. Once again, we come जे before you, आजारी Lord. परमेश्वर. Those who are ill, Lord, प्रवेशच्या नामात त्या लोकांना बरे कर you परमेश्वर. heal them in the name of Lord जे Jesus. बंधनात आहे Those who परमेश्वर. are in bondages, Lord, प्रवेशच्या नावात त्यांची बंधनं तोडून टाक in परमेश्वर. the name of Lord Jesus, you break all their bondages. जे व्यसनात आहे परमेश्वर. Those who are in addiction, प्रवेशच्या Lord, नावात त्या व्यसनातून लोकांना बाहेर काढ परमेश्वर. in the name of Lord Jesus, you set them free from प्रत्येकाची addiction. बंधनं तोड परमेश्वर. You break bondages of everyone. अनेकांची आशा आहे परमेश्वर. There are wishes of many, Lord. अनेकांची काय चिंता आहे There are परमेश्वर. worries and concern. प्रभू तुझ्या नामात त्यांना पुरवठा कर Lord, परमेश्वर. you take care of it in your name. अनेकांचे कामासंबंधी प्रश्न आहे परमेश्वर. Many have questions related to their work. प्रभू श्री तुझ्या नामात त्यांचे कामासंबंधी प्रश्न सोडव परमेश्वर. Lord, you solve all the questions related to कामात their येणाऱ्या work. अडचणी त्यातून त्यांना बाहेर काढ परमेश्वर. You take away all the difficulties that come up जे in their शिक्षण work. घेते परमेश्वर. Those who are in त्यांना education, शैक्षणिक दृष्ट्या आशीष दे परमेश्वर. give them educational त्यांच्या blessings. प्रयत्नात तू यश दे Give परमेश्वर. success to their efforts, Lord. त्यांना आशीष दे परमेश्वर. You bless them, Lord. त्यांची उन्नती कर परमेश्वर. You uplift them. घराघरात तू कार्य कर You परमेश्वर. work from house to घराघरातली house. प्रॉब्लेम समस्या सोडव परमेश्वर. Solve all the problems त्यांच्या from house घरात to भांडणे house. तंटा आहे परमेश्वर. Where there is quarrels and fights, Lord. दारिद्र्य आहे परमेश्वर. Where there is कर्ज poverty. बाजारी लोक आहे Where परमेश्वर. people are in debt. प्रभू हे त्या घराला तू आशीष दे परमेश्वर. Lord, you bless that house. त्या घरावर तू दया कर कृपा कर परमेश्वर. You show your mercy and grace on that house, त्या Lord. घरातून त्या लोकांना त्यातून बाहेर काढ परमेश्वर. You get people out of it, Lord. त्यांना तू आशीष दे You परमेश्वर. bless them, Lord. चांगले दिवस चांगला वेळ चांगला समय आण परमेश्वर. You bring good days and good time, Lord. घराघरात बरकत येऊ दे परमेश्वर. May there be blessing from house to घराघरात house. शांती येऊ दे परमेश्वर. May there be peace from house to घराघरातील house. लोकांना आनंद देणार तू दे परमेश्वर. You are the God who gives happiness from house to house. ज्या घरात संतती नाही परमेश्वर. The house that has no तू offspring, म्हणाला की Lord. संतती माझ्या आजची देणगी आहे परमेश्वर. You said offspring is a gift from me. ज्या घरात संतती नाही परमेश्वर Where there is no offspring, त्यांची Lord, आठवण कर परमेश्वर. you remember आम्ही them. जाणतो परमेश्वर We know, Lord, तू वाहन स्त्रीला आनंदी माता बनवणार तूच देव परमेश्वर. you are the God who will make a barren woman a happy mother. प्रभू येशू तुझ्या नामात त्यांची कुस भर परमेश्वर. Lord Jesus, in your name you fill their womb. कुटुंबात तू संतती आण परमेश्वर. Bring offspring in the family. संततीद्वारे त्यांचं कुटुंब वाढव परमेश्वर. Complete their family by giving them a child. कुटुंबात आनंदान आशिष आण परमेश्वर. You bring happiness and blessings in the कुटुंबात family. अनुभव आण परमेश्वर. Bring experience in the family. सर्व लोकांना तुझ्या हाती घे परमेश्वर. Take everyone in your त्या hand. विश्वासात चालत आहे Those who परमेश्वर. walk in faith, त्या विश्वासात प्रत्येकाला चालव परमेश्वर. you make them walk in faith, सैतानची Lord. सर्व भुलू नको परमेश्वर. All the work of Satan, सर्व डावपेच परमेश्वर. all his deceiving work. प्रभूच्या नावात त्या लोकांपासून दूर कर In the परमेश्वर. name of Lord Jesus, you take them away त्या from these सर्वांना आशीष people दे. and you bless यांच्याबरोबर everyone. ते पूर्ण कर. Fulfill all their wishes यांच्यावर तू सदैव राहा. and you be with them forever. तुझी शांती यांच्यावर राहू दे परमेश्वर. And let your peace be with ते them. अनुभव राहू दे. Your experience, यांना प्रत्येक सुरक्षित keep ठेव. everyone safe. प्रार्थना सर्व उघड्यासाठी मी प्रार्थना करतो We परमेश्वर. pray to open all worship places. देशाची परिस्थिती तू चांगली करत आहे परमेश्वर. You are making everything work smoothly in जगात the तू चांगल्या country. गोष्टी आणत आहे परमेश्वर. You bring good things in the world. तू विसावा आणत आहे परमेश्वर. You bring rest. तू विश्रांती आणत आहे You परमेश्वर. bring peace. यासाठी आम्ही तुला विनवणी करतो परमेश्वर. For this we request you, Lord. प्रभू प्रार्थना सर्व उघड्यासाठी तू कृपा कर परमेश्वर. God, you be gracious to open all the सर्व worship प्रार्थना places. सर्व तू उघड You परमेश्वर. open all the worship places. प्रभू तुझ्या नामात सर्व प्रार्थना सर्व उघड परमेश्वर. Lord, in your name you open all the places of worship. पुन्हा बंधूंचं एकत्र मिळून होऊ दे परमेश्वर. Let everyone meet each other. होऊ दे तुझा जय जयकार May your परमेश्वर. glory be. होऊ दे तुझा महिमा May you be परमेश्वर. praised, God. होऊ दे तुझा गुणगान May परमेश्वर. you be praised. यासाठी तू प्रार्थना सर्व उघड परमेश्वर. For this you open all the worship सर्व places. व्याधी देशातून जगातून दूर कर परमेश्वर. And you take away all the sickness from this world. जगात हिंमत आण धैर्य आण अनुभव आण. Bring courage, patience and experience in this world. लोकांना तुझी ओळख होऊ दे परमेश्वर. And may people know you, Lord. तुझं गौरव तुझं गौरव तुझं गौरव दे. Your glory, Lord. प्रवेश नावाने मागतो म्हणतो आहे. We ask this in the name of Lord Amen. Jesus. Amen. आमीन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एक पुढच्या बुधवारी Once again next Wednesday. आम्ही पुन्हा भेटू. We'll meet again. नव्या नव्या गोष्टी घेऊन येऊया. We'll come up with new things. देवाचा गौरव करूया. We'll glorify God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord.